सादरीकरणामध्ये ती एक कला आहे का म्हटलंय. त्या विद्यार्थिनींनी पहिलाच प्रयत्न असेल तिचा हरकत नाही, परंतु तिने केलेली आणि सरांनी सादर केलेली फरक आपल्याला लक्षात आलाच असेल. कारण कवी जे लिहितो तेव्हा त्याच्या फक्त ते शब्द नसतात, तर त्याच्या पाठीमागे भावना असतात आणि त्या भावना व्यक्त होण्याकरता जेव्हा ते आपण मुखातून त्याचे ते उच्चार बाहेर काढतो ते त्याच्याशिवाय त्या भावना पोहोचत नाहीत. केवळ लेखी ह्याच्यावरती ती भावना आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे कविता सादरीकरण ही एक कला आहे आणि निश्चितच आपण ती शिकली पाहिजे. जाणीवपूर्वक त्याचा थोडाफार अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे की वाचन आणि वाचनाबरोबरच ऐकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ऐकून ऐकून आपली प्रगल्भता वाढते आणि वाचनाने सुद्धा आपली प्रगल्भता वाढत असते. तर थोडंसं मी कविता लेखनाच्या संदर्भात सांगते की कविता आपण लिहितो. आता तुम्हाला बऱ्याच जणांना सुचत असेल काही काही लिहायला. तर हे लिहिताना आपल्याला वाटतं इतरांच्या जेव्हा आपण मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या कवींच्या कविता ऐकतो तेव्हा मला पण असा प्रश्न पडायचा की मी लिहिलेली कविता अरे म्हणजे त्या दर्जाची नाहीये किंवा तसे शब्द नाहीये. आणि बऱ्याचदा आपल्याला काय होतं की बदल करावे लागतात शब्दामध्ये. तर मला पण सुरुवातीला वाटायचं की हे बदल करावे लागतायत म्हणजे मग माझ्यात प्रतिभा नाहीये का, किंवा मी लिहू शकत नाहीये का, मी जबरदस्ती असा प्रयत्न करतेय का. आणि तर मग त्यानंतर मला जे ज्येष्ठ समीक्षक आहेत सुधार रसाळ सर, तर सुधीरजी रसाळ यांचं एक नवोदित कवींना त्यांनी मार्गदर्शन केलेलं त्यांची मुलाखत माझ्या पाहण्यात आली आणि मग कुठं थोडा दिलासा मिळाला की काही हरकत नाही, सगळेच जण असं करत असतात. आपण जेव्हा तयार करतो कविता लिहितो तेव्हा उत्स्फूर्तपणे आपल्या मनात काहीतरी भाव आलेले असतात आणि आपण ते कागदावरती उमटवतो. परंतु जसं जसं आपण विचार करतो, चिंतन करतो, ती कवितेचा विस्तार करत असतो, त्यावेळेला आपल्याला वाटत असतं की नाही हा शब्द इथे बरोबर नाहीये, याच्यापेक्षा आणखीन समर्पक शब्द मला या ठिकाणी हवाय. आणि मग तो विचार करत असताना तो एका दिवसात अर्ध्या तासात विचार आला की लगेच कविता तयार होत नाही. काही वेळेस त्याला महिने महिने पण लागतात कविता तयार व्हायला आणि काही वेळेस 2 दिवसात पण किंवा एका तासातही तुमची ती कविता तुमच्या मनासारखी परिपूर्ण तयार होऊ शकते. परंतु तुम्हाला त्या कवितेवरती जर काही तुमच्या शब्दांमध्ये बदल करावा लागला किंवा काही करावं लागलं तर तो कवितेवर केलेला संस्कार आहे. त्याच्यामध्ये तुमची प्रतिभा कुठेही कमी नाही, उलट तुम्ही विचार करून त्याच्यावरती अधिक चांगल्या प्रकारचं लेखन